हाय गाईज, मी आहे अंकिता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे आपण चुडीदार पॅन्टची कटिंग कशी करायची ते बघूया. सर्वात आधी कापड मी 4 फोल्डवरती फोल्ड करून त्रिकोणी साईडनी फोल्ड केलेला आहे. 7 इंचांवरती नेपा मायनस करून 42 इंचांवरती फुल लेंथ मार्किंग केलेली आहे चुडीदार पॅन्टची. 21 इंचांवरती गुडघा उंचीवरती मार्क करून खाली 42 इंचापासून वर 8 इंचांवरती मार्क करायचे पोटरी राऊंडसाठी. 7 इंचांवरती नेपा मायनस करून हे सगळे माप टाकायचे आहेत आणि सरळ रेषा आखून घ्यायच्या आहेत. गुडघा घेरसाठी, पोटरी घेरसाठी आणि बॉटमसाठी. ते गुडघा घेरचा निम्मा घ्यायचा आहे. खाली पोटरी घेरचा निम्मा घ्यायचा आहे आणि बॉटमचा निम्मा घ्यायचा आहे. तिन्ही रेषा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. कटिंग करून झाल्यानंतर मी परत समजा 7 इंचांवरती नेपा मायनस करून 42 इंचांवरती मार्क करून घ्यायचंय. खाली 12 इंचांवरती चुन्यांसाठी एक करायचंय. की क्रॉच लेंथसाठी 1.5 इंच आतमध्ये घेऊन क्रॉच लेंथचा मार्किंग करायचंय. इथे 2 जॉईंट येईल कापड आपल्याला चुडीदार पॅन्टला. जिथे जिथे पॉइंट भेटलाय तिकडे तिकडे एक छोटीशी कट लावून घ्यायची आहे. चुडीदार पॅन्टची कटिंग करून झालेली. आता आपण त्याची स्टिचिंग करूया. दोन्ही साइडचे कापड वेगळे करून खालून बॉटमला डबल फोल्ड वरती फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे. आणि जिथे आपला जॉईंट बसेल कापड तिथे पण ते कापड जॉईंट करून घ्यायचंय आणि वरून नंतर दाबटीप मारून घ्यायचंय. पाव इंचांवरती सिलाई मारून घ्यायची आहे. नंतर सरळ करून परत एक किनारीवरून टिप मारून घ्यायची आहे. जिथे जिथे आपण छोटी कट लावून घेतले तिथून आतमध्ये 1.5 इंचांवरती मार्क करून फिटिंगची सिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साइडच्या बाळांना सेम तसंच करायचंय. 1.5 इंच आतमध्ये घेऊन सिलाई मारून घ्यायची आहे.
शिलाई मारून झाल्यानंतर दोन्ही क्रॉस जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे दोन्ही पायांचा. नीट व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. ते आपण नेपा कट करून घेऊया. नेपा कट करण्यासाठी सर्वात आधी 1.5 इंचांवरती मार्क करून घ्यायची आहे. 1.5 इंचांवरती मार्क करून घेऊन झाल्यानंतर खाली 7 + ½ असं 7.5 इंचांवरती मार्क करून घ्यायचं आहे. कारण 7 इंचाचा आपण नेपा मायनस केलता, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईसाठी सोडायची आहे. तसं 7.5 इंचांवरती मार्क करून घ्यायचं आहे. इथे एक साइडला आपला 2 जॉइंट बसेल. सर्वात आधी 1/2 इंचांवरती छोटी शिलाई मारून घेऊन 1 इंच खाली सोडून परत शिलाई स्टार्ट करायची आहे. मध्ये शिलाई मारायची नाहीये. आणि हे जो जॉइंट आपण काढलेला आहे तो शिलाई करून घ्यायची आहे, तो जॉइंट करून घ्यायचा आहे दोन्ही साइडला. जॉइंट जोडून झाल्यानंतर ते बरोबर मापांवरती कट करून घ्यायचं आहे. नीट व्यवस्थित ठेवून एका लेवलवरती कट करून घ्यायचं आहे. अर्धा इंचांवरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि वरून जिथे 1/2 इंचांवरती शिलाई डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साइडला. दोन्ही साइडला सेम तसंच करायचं आहे. जॉइंट जिथे आलं तिथे डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि वरून 1/2 इंचांवरती पण छोटीशी एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण चारी बाजूंनी. शिलाई मारून झाल्यानंतर असं दिसेल. हा आपण 1 इंच जो सोडला होता मध्ये तो आहे. जॉइंट करून घ्यायचे नाडी पट्टीसाठी. नेपावर ठेवून जो चुडीदार पॅन्ट आहे सेंटर जॉइंट करून घ्यायचंय. पुढे आणि मागे दोन्ही साइडला जो सेंटर आहे तो बरोबर जॉइंट करून घ्यायचंय. मग शिलाई मारायला सुरुवात करायची आहे.
शिलाई मारून झाल्यानंतर पाव इंचावरती वरून दाबटीप मारून घ्यायचंय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।